songs and everything. Sometimes she does give her own tune. So I think she started doing that as her hobby, but I think it just became pretty hit in Maharashtra. Like she goes to all Maharashtra villages, Vidarbha and everything. And it's mainly more of personalities like Vivekananda, Yashwantrao Chavan, or Kiran Bedi, etc., etc. So I think she has done what, 1500 programs total, yeah, till now. Wow. And then I stay in Houston 4 days in a week, right? So Ramna, it was Ramna's, this is all Ramna's thing. That Ramna thought that maybe it will be good to kind of, she's here and then she's getting bored. So we thought that maybe she can kind of share what she has and what she's been doing here to Maharashtrian crowd, because she does in Marathi and some in Hindi, but we thought we'll start with Marathi first. So that's my introduction as an artist, my mom. Good. इथे जमलेल्या माझ्या सगळ्या सुहृदांनो, आपलं मनापासून स्वागत. अमेरिकेत स्थायिक झालेल्या उच्च शिक्षित, ज्ञानी, कर्तबगार, तसंच कला क्षेत्र, अध्यात्म क्षेत्र याच्यात अधिकारी असलेल्या अशा भारतीयांशी आज मला संवाद साधायला मिळतोय, याचा मला खूप मनापासून आनंद होतो. आणि हा आनंद प्रामुख्याने मला माझ्या जावयाने दिला आणि त्याच बरोबरीने माझ्या लेकीने दिला. त्यामुळे मी दोघांची अतिशय ऋणी आहे आणि आपल्या सगळ्यांची सुद्धा मी ऋणी आहे. कारण आपला कार्यात व्याप खूप मोठा असून सुद्धा वेळात वेळ काढून आपण इथे मुद्दाम आलात आणि या व्यक्तीसाठी आलात की ज्या व्यक्ती आपण पाहिलंच नाही कधी. 2013 हे वर्ष स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचं 150वं वर्ष आहे. भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये ते उत्साहानं साजरे केलं जात आहे. विविध उपक्रम राबवले जात आहेत. हाच योग साधत मी स्वामीजी परतून या स्वरचित कार्यक्रमाचा 144वा प्रयोग आपल्यापुढे सादर करते. 12 जानेवारी 1863 हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. तो काळ होता पारतंत्र्याचा. ब्रिटिशांनी केलेल्या भौतिक आक्रमणामुळे हिंदुस्थान नामक राष्ट्रपुरुष स्वाभिमान शून्य, अस्मिता हरवलेला, चेतनाहीन झाला. डोळे होते पण दिसत नव्हतं, कान होते पण ऐकू येत नव्हतं, आणि बाहू असून त्याच्यात काही बल आहे त्याची जाणीव नष्ट झालेली होती. तो अज्ञानाच्या घोर निद्रेत मग्न होता. अशा वेळेला त्याला कुणीतरी दुरून हाक मारत म्हटलं, उठ उठ रे महान राष्ट्रा, उठ उठ रे महान राष्ट्रा, वन्ही चेतवौरी वच बोले कुणीतरी, हो वच बोले कुणीतरी. राष्ट्रपुरुष हा निर्बल बनला, ओळखिना निज बाहुबलाला. मित्राळस सोडून सगळा जागृत हो झडकरी झडकरी झडकरी, वच बोले कुणीतरी. सोड सोड तू आलस्याला, जाणून घे तू निज स्वरूपाला. सिंहवाणीचा असशी तू रे गर्जना, घुमवी गिरी कुहारी, वच बोले कुणीतरी. सात सागरा पार करोनी, पार करोनी, नवतेजाचे पंख लेऊनी, नवतेजाचे पंख लेऊनी. शब्द कुणाचे आले कानी, शब्द कुणाचे
आले कानी, आत्मबलाची ललकारी दे ललकारी, वच बोले कुणीतरी, वच बोले कुणीतरी, कुणीतरी कुणीतरी. हे कुणीतरी होते स्वामी विवेकानंद. तो दिवस होता 11 सप्टेंबर 1893 आणि ती भूमी होती अमेरिका. ज्या भूमीवरून स्वामीजींनी राष्ट्रपुरुषाला उठवलं, त्याचं अवनत मस्तक उन्नत केलं, त्याची धर्मध्वजा सगळ्या विश्वात फडकावली. तो दिवस अत्यंत तेजाचा होता, कारण या दिवशी स्वामीजी अमेरिकेतील लोकांना सर्वस्पर्शी हिंदू तत्वज्ञानाची सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता समजावून सांगत होते. विश्वधर्माचा उद्गार त्यांच्या मुखातून येत होता. प्रसिद्ध विचारवंत रोमारोला म्हणतात, हाच तो दिवस की ज्या दिवशी हिंदुस्थानाची कुंभकर्णी झोप संपली. या क्षणी स्वामीजी विश्वमानव झाले. परंतु लहानपणी ते आई भुवनेश्वरी देवी आणि पिता विश्वनाथ बाबू दत्त यांचा लाडका बिले होते. लहान मुलं जशी हट्ट करतात तसे हट्ट करायचे, कधी कधी आक्रस्ताळेपणा करायचे आणि तो इतका वाढायचा की आई शंकराला म्हणायची, अरे तुला नवस केला, तुला प्रार्थना केली की तू पोटी माझ्या ये, पण तू आला नाहीस, पण माझ्यासाठी तुझ्या गणातलं हे भूत पाठवून दिलंस. असं जरी असलं तरी सुद्धा नरेंद्र हा आई वडिलांच्या धन्यतेचा आणि अभिमानाचा विषय होता. ज्ञानार्जनाची प्रबल स्पृहा, प्रखर आत्मनिष्ठा, अलौकिक बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, दया, क्षमा, शांती, करुणा हे स्थायी भाव आणि ध्यान म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा ज्या वयात कळत नसेल त्या वयापासून अत्यंत एकाग्रतेने ध्यान लावण्याचा खेळ हा नरेंद्र खेळत असे. सगळे सद्गुण त्याला आई वडिलांपासूनच मिळाले. आई अतिशय धार्मिक, सत्वशील आणि तीव्र स्मरणशक्ती होती तिची. स्वामीजींनी म्हटलंय, ही देणगी मला आईकडनं मिळाली. आणि मुख्य म्हणजे रोज रामायण महाभारताचं वाचन करीत असे. वडील पेशाने वकील होते, भरपूर पैसा कमवायचे, पण त्यांच्यापाशी समाजाभिमुख दृष्टी असल्यामुळे गोर गरीब नातलग गरजू विद्यार्थी यांना त्यांनी कधीही परत पाठवलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या घरी सकाळ संध्याकाळ 50 माणूस जेवत असे. सुसंस्काराचं तेज घेऊन नरेंद्र वाढू लागला, कॉलेजमध्ये जाऊ लागला, पाश्चात्य तत्वज्ञानाच्या संपर्कात आला आणि एक कळून चुकलं की पाश्चात्य तत्वज्ञान बुद्धीला चालना देतं खरं, पण मनाचं काही समाधान होत नाही. जिज्ञासा वृत्तीला जाग येत होती, मनात प्रश्न उठत होते. जीवनाची, कृतार्थ जीवनाची सार्थकता ईश्वराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. जगात ईश्वर आहे, कोणी पाहिलाय का त्याला? आणि एखाद्याने पाहिलं तर मला कोणी भेटेल का? साधू बैरागांपासून ब्राह्मण समाजाचे अध्वर्यू महर्षी देवेंद्रनाथ टागोर यांच्यापर्यंत हा प्रश्न केला, महाराज आपण ईश्वराला पाहिलं का? पण कोणीच समाधानकारक उत्तर दिलं नाही. ईश्वर दर्शन झालेल्या सद्गुरूसाठी नरेंद्र तळमळू लागला. 1881चा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस, त्या दिवशी कलकत्त्यामध्ये भक्त सुरेंद्रनाथ मित्र यांच्याकडे ठाकूर यायचे होते. श्री रामकृष्ण परमहंस हे फार लांबलचक आहे म्हणायला, म्हणून ठाकूर असं मी थोडक्यात म्हणते. तर ठाकूर यायचे होते आणि त्यांना भजन आवडतं म्हणून नरेंद्रला भजन म्हणायला बोलावलं. नरेंद्रला गाणे शिकायला उस्तादांकडे वडिलांनी पाठवलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे पुढे स्वामीजींनी असं म्हटलेले आहे की ईश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग म्हणजे संगीत. आणि अजून पुढे म्हटलं की ज्याला हृदय असतं तोच माणूस संगीत जाणू शकतो. भजन झाल्यानंतर गुरुदेवांनी ठाकूरांनी जवळ बोलवलं. भालप्रदेश, डोळे, हाताचे तळे चाचपले आणि दक्षिणेश्वरलाही एवढं सांगून निघून गेले. या दिवशी ठाकूरांच्या बाजूने खूप काही घडून गेले, पण नरेंद्रच्या बाजूने काही घडलं नाही. त्याला एकच आठवण झाली की इंग्रजीचे प्रोफेसर विल्यम हेस्टी यांनी काहीतरी कधीतरी यांचं नाव सांगितलेलं आहे, संपलं, याच्या पुढे नाही.
काही दिवसांनी 2-4 मित्रांना घेऊन दक्षिणेश्वरला गेला. तिथे भजन म्हटलं. भजन झाल्यानंतर ठाकूरांनी त्याचा हात धरला आणि आतल्या बाजूला नेलं, दरवाजा लावून घेतला. त्याला वाटलं असं काय करतायत. त्यांनी त्याला अगदी आजीजीच्या स्वरात म्हटलं, अरे किती उशीर केलास यायला, किती असा कठोर झालास, अरे किती वाट पाहायला लावलीस. प्रापंचिक लोकांच्या व्यर्थ गोष्टी ऐकून कान पिटून गेले. अंतरंगातील अनुभव कोणापाशी व्यक्त करावेत असं माझ्यापाशी कोणी नाही रे, तू किती उशीर केलास. आणि असंच बोलता बोलता हात जोडले आणि म्हणू लागले, हे प्रभू, मला माहित आहे आपण नररूपी नारायण आहात. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी मानव देह धारण करून भूतलावर आला आहात. इथे नरेंद्र गोंधळून गेला आणि तो मनात म्हणाला, हा काय ठार वेडा आहे का म्हातारा. मला काय म्हणतो प्रभू म्हणतो, हात जोडतो, रडतो. असं जरी नरेंद्रच्या मनात आत्ता आलं असलं तरी पुढे तेच त्याच्या जीवनाचे शिल्पकार होणार होते. ही पहिली दक्षिणेश्वरची भेट. दुसऱ्या भेटीत एक अलौकिक अनुभव दिला की ज्यामुळे नरेंद्रच्या खंबीर मनावर, त्याच्या तर्कनिष्ठ बुद्धीवर, शास्त्रीय दृष्टीवर आघात झाला. काय नाही, त्यांनी त्याला स्पर्श केल्याबरोबर त्याला असं जाणवलं, ज्या खोलीत तो बसलाय ती खोली गरा 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 फिरते, वस्तू फिरतायत, भिंती फिरतायत आणि एका शून्यात विलय पावतायत. त्याला वाटलं आपण असंच होणार आता, हेच मरण, यालाच म्हणतात मृत्यू. आणि म्हणून घाबरला आणि ओरडला अक्षरशः, होय असं काय करताय, मला घरी आई वडील आहेत ना, हे काय करताय. स्पर्श काढून घेतलं बरोबर. इथे त्याच्या मनावर आघात झाला. दुसऱ्या वेळेला गेला, सावधगिरीने राहिला की आता अजिबात स्पर्श होऊन द्यायचा नाही. पण कसं माहित नाही, त्यांनी छातीला स्पर्श केला आणि त्यांना जी हवी होती उत्तरं ती काढून घेतली. आता तो दक्षिणेश्वरला यायला लागला, पण पूर्वपणे शरण गेला नाही किंवा परावृत्त झाला नाही. पण एवढं मात्र खरं की ही एक वेगळी व्यक्ती आहे. आणि पहिल्या भेटीच्या वेळेस त्याने जो इतरांना प्रश्न केला, जो केला होता की आपण ईश्वराला मानता, हो. आपण ईश्वराला पाहिलंय, हो हो. तुला जितकं स्पष्टपणे पाहतो त्याही अधिक स्पष्टपणे मी पाहतो, हे पहिल्याच भेटीला सांगितलं. नंतर या 2 भेटी घडल्या, तो यायला लागला, कुठेतरी आकर्षण निर्माण झालं, यायला लागला. पण एक होतं की ते कालीमातेला मानणारे, कालीमाता माझ्याशी बोलते असं म्हणणारे, आई असं म्हणाली, आई तसं म्हणाली असं सांगणारे, आणि हा कालीमातेला न मानणारा. तेव्हा ते म्हणाले एक दिवशी की तू तिला मानत नाहीस तर इथे येतोच कशाला. त्याने उत्तर दिलं, माझं तुमच्यावर प्रेम आहे ना, म्हणून मी तुम्हाला पाहायला येतो, ऐकायला येत नाही. ती दगडी मूर्ती तुमच्याशी बोलते, हा तुमच्या मनाचा भ्रम आहे. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, आज नको माणूस, एक दिवशी मानशील. तो क्षण लवकर येणार होता. 25 फेब्रुवारी 1884 या दिवशी वडिलांचं हृदयविकाराने निधन झालं. संपन्नतेची जागा विपन्नतेने घेतली. शीत संपली, भूत पळाली. नातेवाईकांनी घरासाठी दावा दाखल केला. आई आणि लहान भावंड यांना 2 वेळच्या अन्नाची ददात पडू लागली. कायद्याचा अभ्यास करणारा नरेंद्र नोकरीसाठी वणवण हिंडला, पण योग बघा एकही नोकरीला मिळाली नाही. एकीकडे भयानक आर्थिक प्रश्न आणि दुसरीकडे संन्यासी होण्याचं स्वप्न, त्याचं काय होणार हा प्रश्न. दुहेरी यातना पर्व सुरू झालं. आणि एक दिवशी खरंच असं वाटलं काय करावं, पण काय करणार होता तो. एक दिवशी सकाळी उठला, परमेश्वराचं नाव घ्यायला लागला आणि त्या दिवशी आई एकदम ओरडली, म्हणाली, चूप बैस, ईश्वराचं नाव घेऊ नकोस, खूप भलं केलं ईश्वराने आपलं. आणि हे ऐकून त्याच्या काळजाला वेदना झाल्या. याच आईने ईश्वर आहे असं शिकवलं, श्रद्धा ठेवायला शिकवलं, ईश्वराच्या कथा तिच्या मांडीवर लोळून मी ऐकल्या आहेत, आणि तीच म्हणते ईश्वराचं नाव घेऊ नकोस म्हणून. असं वाटलं सोडून निघून जावं. पण नेमके त्या दिवशी ठाकूर भेटले आणि आजीजीने म्हणाले, अरे मला माहिती आहे तू नाही राहणार, पण मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कलकत्ता सोडून जाऊ नकोस. नरेंद्रला होकार द्यावा लागला. मग त्याने विचार केला की आता त्यांनाच सांगावं कुटुंबियांचं काय करायचं. आता तुम्हाला कालीमाता ऐकते ना, मग माझ्यासाठी मागा ना कालीमातेला. ते म्हणाले, लौकिक मी कधीच मागितलं नाही, पण एक सांगू, तुझ्यासाठी म्हणून मी 1-2दा कालीला म्हटलं, आईला म्हटलं, पण ती काय म्हणाली, ती म्हणाली तू ज्याचा करता मागतोस त्याचा माझ्यावर विश्वास नाही, पण मी कशी बरं देईन. असं कर, तूच आज स्वतः जा. आज मंगळवारचा दिवस आहे, तो 16 सप्टेंबर 1884चा दिवस होता. तू आज जे मागशील ना
ते काली तुला देईल. आणि परिस्थितीच्या रेट्याला शरण जाऊन काली मातेला न मानणारा नरेंद्र रात्री 9 वाजता मंदिरात गेला. मंदिरात गेला, बघितलं तर काय, जिला दगडी मूर्ती म्हणत होती ही मृण्मयी माता चिन्मयी झाली आणि त्याच्याकडे सुहास्य बदने बघते आहे. त्यामुळे झालं काय, काय मागितलं त्याने? देवी मंदिरी गेला, लौकिक मागुन शकला, गुरुला शरणच आला, आला गुरुला शरणच आला. कालीसी बदला शुभ वरदे, ज्ञान विवेक वैराग्य भक्ती दे, ज्ञान विवेक वैराग्य भक्ती दे, ज्ञान विवेक वैराग्य भक्ती दे. तीनही वेळा हेच मागणे, अन्य न येई मुखाला, गुरुला शरणच आला, आला गुरुला शरणच आला. मंदिरातून आला, विचारलं मागितलंस का? विसरलो, परत जा. 3दा पाठवलं, पण दुसरं काही मागितलं नाही. ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे, भक्ती. आता साकार आणि निराकारवाद मनातला संपला. एक मनाला शांती लाभली, पण दुसरी चिंता निर्माण झाली. बर्फाचं पाणी प्यायल्याचं निमित्त झालं आणि ठाकूरांचा घसा दुखायला लागला आणि कर्करोगाचं निदान झालं. त्यांच्या प्रकृतीसाठी उपचार सुरू झाले आणि मुख्य म्हणजे दक्षिणेश्वरून त्यांना मोकळ्या हवेत नेण्यात आलं काशीपूर उद्यानात. त्या काशीपूर उद्यानाचं ज्या काळात 5 रुपयात कुटुंब राहत असे आनंदाने 86 रुपये महिन्याचं भाडं होतं. पण ते गृहस्थाश्रमी शिष्य डॉक्टर रामचंद्र दत्त, बलराम बसू आणि सुरेंद्रनाथ मित्र या तिघांनी भरून 86 रुपये भाड्याचं काशीपूर उद्यान घेतलं. नरेंद्रने ओळखलं वेळ फार कमी आहे, खूप शिकून घेतला पाहिजे. एकदा वैष्णव धर्माविषयी चैतन्य प्रभूंच्या चरित्राविषयी बोलत असताना त्यांच्या मुखातून एक वाक्य आलं, पूर्ण झालं नाही. वाक्य असं, जीवावर दया करावी. जीवावर दया एवढं म्हटल्याबरोबर त्यांचं ध्येयभान हरपलं आणि काही क्षणाने अर्धवट भानावर आले आणि स्वतःशीच उद्गारले, जीवावर दया, जीवावर दया, अरे हा काय वेडेपणा, तू जीवावर दया करणार? या पृथ्वी तलावर वावरणारा तू एक कृमी कीटक आहेस, तू दया करणार? नाही नाही, जीवावर दया नाही तर शिवभावे जीवसेवा. सर्व प्राणी मात्र त्या परमेश्वराचाच आविष्कार आहेत हे जाणून शिवभावे जीवसेवा, शिवभावे जीवसेवा. सगळ्यांनी हा शब्द ऐकला, फक्त एकट्या नरेंद्रला त्याच्यातनं अपूर्व प्रकाश मिळाला. वेदांत तत्वज्ञान खरं म्हणजे शुष्क कोरडं मानलं जातं, पण त्याच्याशी, त्या वेदांत ज्ञानाशी भक्तीचा संबंध किती सहज आणि मधुरपणे त्यांनी मिळवून दिला. आता वनातलं वेदांत घरात आणता येईल, संसारात राहूनही वेदांत तत्वज्ञान आचरणात आणता येईल. आणि मुख्य म्हणजे शिवभावे जीवसेवा या शब्दामध्ये अद्वैत सिद्धांतच नाही का प्रकट झाला. मग तो पुढे गुरुबंधूंना म्हणाला, जर ईश्वराची कृपा झाली तर हे महान सत्य मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन. गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी, ब्राह्मण अस्पृश्य, सगळ्यांना मी सांगेन, हा ठेवा तुमचा आहे, तुम्ही जपून ठेवा. स्वामींनी रामकृष्ण संघाला बोधवाक्य दिलं, आत्मनो मोक्षार्थम जगद्गीतायचं. त्याचा उगम या प्रसंगात आहे. आणि पुढे भगिनी निवेदितांशी बोलताना ते म्हणाले की माझं जीवनाचं उद्दिष्ट थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर असं सांगता येईल, हरेक प्राणी मात्राच्या ठाई ईश्वराचा अंश असतो हे त्याला पटवून द्यायचं आणि त्याचा आविष्कार आपल्या हरेक कृतीत कसा करायचा हे त्याला शिकवायचं. 4 जानेवारी 1886चा दिवस. त्याच्या आधी 1 जानेवारी कल्पतरू दिवस मानला जातो. इतर शिष्यांना बराच चैतन्याचा लाभ झाला, ते फार तपशिलात सांगायला वेळ लागेल, पण तो तिथं हजर नव्हता. तेव्हा 4 जानेवारी 1886 घरी एक कायद्याचा अभ्यास करत होता, पण पुस्तक समोर होतं, लक्ष नव्हतं. डोक्यात सारखा एक विचार, शंकराचार्यांच्या विवेक चूडामणीतील वाक्य आठवत होतं, मुमुक्षत्व, मनुष्यत्व आणि महापुरुषांचा सहवास या 3 गोष्टी एकत्रित लाभणं दुर्मिळ आहे. त्याला जाणवलं आपल्याला हे सगळं लाभलंय आणि आपण कायद्याचं काय अभ्यास करतोय. पुस्तक फेकून दिलं आणि अक्षरशः उघडा बोडका अनवाणी पायाने
घरापासून दक्षिणेश्वर लांब आहे, पळत 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 आला आणि गुरुचरणावर मस्तक ठेवून ढसाढसा रडला. तेव्हा गुरु म्हणाले मनाशी, आता उजाडायला फार वेळ लागणार नाही. पुढे तो म्हणाला, सगळ्यांचं सगळं झालं, माझं काय? ते म्हणाले, तुला काय हवंय? 4 दिवस समाधीमध्ये मग्न राहा आणि देह टिकवणा पुरतं भानावर यावं. ते म्हणाले, तू तर क्षुद्रबुद्धीचा स्वार्थी दिसतोस. हा, तू विशाल वटवृक्षासारखं व्हावंस, आल्या गेल्या तर सावली द्यावीस, विसावा द्यावास, अशी माझी इच्छा आहे. आणि तुला जगन्मातेनं तुझ्यावर सोपवलेलं कार्य करायचं आहे, हे नाही होणार. तो म्हणाला, मग तोपर्यंत माझ्या मनाला शांती नाही मिळणार आणि मी ते काही काम करू शकणार नाही. ते म्हणाले, तू काय स्वेच्छेने करणार आहेस? तुझ्या मानगुटीवर जगदंबापासून करून घे, तू नको करूस, तुझी हाडं करतील. असा संवाद झाला आणि काही दिवसांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव नरेंद्रला आला. गुरुदेव म्हणाले, हे बघ, आता तिनं सगळं दाखवलंय ना. हा जो अनुभव आहे ना, हा मी कुलूप बंद करून ठेवतो. तुझ्या हातून जेव्हा जगन्मातेनं सुपवलेलं काम पूर्ण होईल तेव्हा मी त्याचं कुलूप काढेन, मग तू परत हा अनुभव घेऊ शकशील. महासमाधी घेण्यापूर्वी 2-4 दिवस आधी नरेंद्रला समोर बसवलं आणि आपल्या सगळ्या शक्ती त्याच्या शरीरात संक्रमित केल्या. तो जेव्हा भानावर आला तेव्हा त्याने पाहिलं, गुरुदेवांच्या डोळ्यातून अश्रू उघडतायत. तो म्हणलं, काय झालं? ते म्हणाले, नरेंद्रा, आज मी फकीर झालो, माझ्यापाशी एक दमडीही उरली नाही. पण एक लक्षात ठेव, या शक्तीच्या जोरावर तू जगात फार महान काम करशील आणि ते झाल्यानंतर तू जिथून आलास तिथे जाशील. 15 ऑगस्ट 1886 रात्री 1:02 झाली. ठाकूरांनी महासमाधी घेतली. त्यांच्या पत्नी शारदा देवी, त्यांचे असंख्य भक्त, शिष्य आणि नरेंद्र सगळ्यांना दुःखाचा डोंगर कोसळला. आता 86 रुपयाचं ते काशीपूर उद्यान कोणासाठी ठेवणार, काढून घेतलं. मग त्याचे गुरुबंधू आणि तो इतस्ततः रस्त्यावर वणवण भटकायला लागले. लोक चेष्टा करायची, जाऊन खात्या पित्या घरची येते नाही काय अवधस आठवते. कोणी म्हणायचं, वा वा, बडा हंस आया, बडा हंस आया. परमहंसाचं भाषांतर केलेलं, बडा हंस आया. पण गुरु पत्नीने आधार दिला. त्यांनी ठाकूरांना प्रार्थना केली. ठाकूरांनी सुरेंद्रनाथांना दृष्टांत दिला आणि असं म्हटलं, अरे माझी पोरं वणवण रस्त्यावर हिंडतात, त्याची काहीची सोय कर. आणि मग 11 रुपये भाड्याचं वराहनगर मधलं भुवन दत्त यांचं पडीक भुताटकीचं मानलं जाणारं आणि जिथे साप, सरडे, विंचू, पाली यांचं वास्तव्य होतं असं घर घेतलं. पण तिथेच स्वामीजी म्हणतात पुढे, आमचे ते किती सुखाचे दिवस होते. त्याला कशाची पर्वा नव्हती. गुरुदेवाचं चरित्राचं, त्याच्या उपदेशाचं अनुशीलन करणं, धर्म, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, रामायण, महाभारत, भागवत पुराण यांचं अध्ययन करणं आणि ध्यान धारणा करणं, कठोर साधना केली. पुढे 1887 मध्ये आधी संन्यास दिला होता, वस्त्र दिली होती, रुद्राक्षाच्या माळा गुरुदेवांनी दिल्या होत्या. पण विरजा होऊन करून विधिवत संन्यास घेतला आणि सांसारिक नावाचा त्याग केला. तिथे गुरुबंधूंची नावं सांगणं फार महत्वाचं आहे. कोणी त्यांना आयुष्यभर साथ दिली. बाबुराम बनला प्रेमानंद, राखाल ब्रह्मानंद, शशी रामकृष्णानंद, निरंजन निरंजनानंद, योगीन योगानंद, काली अभेदानंद, लाटू अद्भुतानंद, तारक शिवानंद आणि नरेंद्र बनला. विवेकानंद नाही. या दिवशी विवेकानंद बनला नाही, तर तो विविदिशानंद बनला. अमेरिकेत जाण्यापूर्वी खेत्रीचे महाराज अजित सिंह यांच्या आग्रहावरून त्याने विवेकानंद हे नाव धारण केलं. आता 1890 तो भ्रमणाला, देशभ्रमणाला स्वामीजी निघाले. आता नरेंद्र म्हणायचं नाही, आता स्वामी विवेकानंद म्हणायचे. देशभ्रमणाला निघाले. त्याचा तपशील सुद्धा सगळीकडे सांगणं फार मुश्किल आहे. हिमालय ते कन्याकुमारी आणि पुरी ते द्वारका असं त्यांनी भ्रमण केलं. 2 ठिकाणचा फक्त मी उल्लेख करते. खेत्रीला आले अजित सिंहाकडे. त्यांनी राजे रजवाड्यांच्या रिवाजानुसार एका नर्तकीचं गाणं ठेवलं आणि निरोप पाठवला की त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं. त्याने उलट निरोप पाठवला, संन्यासाने अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणं उचित नाही. ती नर्तकी सच्छील होती. तिला दीक्षा घ्यायची होती, निदान दर्शन तरी घ्यायचं होतं स्वामीजींचं. पण हा निरोप ऐकल्यानंतर ती दुःखी झाली. तसं तिच्या कलेचा अवमान झाला. पण ती चतुर होती. तिने सूरदासाचं भजन आळवायला सुरुवात केली आणि म्हणू लागली, हमारे प्रभु
अवगुण चित ना धरो, हमारे प्रभु अवगुण चित ना धरो, समदर्शी है नाम तिहारो, साई पार करो, हमारे प्रभु अवगुण चित ना धरो, इक लोहा पूजा में राखत, इक घर बधी कपरो, सो दुविधा पारस नहीं जानता, सो दुविधा पारस नहीं जानत, कंचन करत खरो, हमारे प्रभु अवगुण चित ना धरो. ती म्हणत होती लोखंडाचा एक तुकडा मूर्ती होतो आणि देवळात पूजला जातो, दुसरा कसायाच्या हातातली सुरी होतो आणि तुच्छ लेखला जातो, पण परीस दोघांमध्ये भेद करत नाही, तो दोघांचं सोनं करतो. पण तुम्ही मात्र तुमच्या माझ्यामध्ये भेद का बरं करता? उच्च कुळातले तुम्ही आणि निनीच्या कुळातली. हा आर्त प्रश्न स्वामीजींच्या हृदयाला जाऊन भिडला आणि स्वामीजींचं मोठेपण असं की त्यांनी त्वरित चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली जाऊन. स्वामीजींनी पतित स्त्रियांकरता पुढे खूप आशीर्वाद दिलेले आहेत, तो एक फार स्वतंत्र विषय. आता ते पोरबंदरला आले. सर्वात प्रथम त्यांना जर कोणी सांगितलं असेल की धर्म परिषदेला पश्चिमेला जा, तर त्या पोरबंदरचे दिवाण शंकर पांडुरंग पंडित ते म्हणाले, स्वामीजी तुम्ही इतके विद्वान आहात, तुमच्या गुणांचं इथं काही कौतुक होणार नाही, पश्चिमेला जा, पश्चिमेचे लोक गुणग्राहक आहेत. स्वामीजी म्हणाले, मी संन्यासी आहे, मला पूर्व काय पश्चिम काय सगळं सारखंच, पण नियतीने ते ठरवलेलं होतं. आता मी एकदम त्यांना कन्याकुमारीला आणते, प्रवास लवकर लवकर संपवते, शिलाखंडावर आणून बसवते. 25, 26, 27 डिसेंबर 1892 तीन दिवस तिचं त्यांनी चिंतन केलं, पण ते आध्यात्मिक चिंतन नव्हतं. 2.5-3 वर्ष त्यांनी जे देशभ्रमण केलं होतं, आपल्या दीन दुखी बांधवांचं दैन्य, दारिद्र्य, दुःख, अज्ञान, पशुतुल्य जीवन, स्त्रियांची दुस्थिती, बालविधवांची दुस्थिती, त्यांचा छळ, जमीनदारांकडनं होणारा जुलूम शेतकऱ्यांवर, हे सगळं त्यांनी पाहिलं आणि 3 संकल्प केले. माझ्या या बांधवांचं अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर करण्याचा मी प्रयत्न करीन. मातृभूमीची अस्मिता लोपलेली दिसली या प्रवासात, ती अस्मिता परत जागवण्याचा प्रयत्न करीन आणि यासाठी जे धन लागेल ते पश्चिमेला जाऊन वेदांताच्या बदल्यात धन मिळवेन, परत येईन आणि शेवटचा श्वास असेपर्यंत यांच्याकरता काम करेन. संकल्प त्यांनी केले होते, पण करून घेणार होती माता आणि गुरुदेव. म्हणून दोघांचं स्मरण करत त्यांनी म्हटलं, अज्ञानी बांधवाना, अज्ञानी बांधवाना, तिमिरातुनी प्रकाशाच्याच मार्गिने तू, असत्य कर्दमातुनी वरतीचा काढी त्याना, अन्येण्यास हात दे तू, अज्ञानी बांधवाना. शतकानुशतके वंचनेचे अनपेक्षेचे धनी, अन्याय साहुनी जगती कसले यातना मरणाहुनी, जहरी पेला दूर करुनी, त्यावया प्रीती कुंभास हाती दे तू, अज्ञानी बांधवाना. आता बराच प्रवास करून ते मद्रासला आले आणि मद्रास या शहराला फार महत्व आहे त्यांच्या आयुष्यात, कारण रामकृष्णाचा संदेश, रामकृष्णांची वाणी सर्वात जगात प्रथम कोणी ऐकली असेल तर मद्रास शहराने ऐकली. आणि त्यामुळे त्यांच्या भोवती कितीतरी निष्ठावान कार्यकर्ते जमा झाले. सगळ्यांची नावं सांगत नाही, पण एकाचं मात्र जर मी नाव घेतलं नाही तर स्वामीजी मला क्षमा नाही करणार. ते म्हणजे तमिळ शिक्षक आला सिंगा पेरुमल, अपार निष्ठा. आणि त्यांना वाटायचं स्वामीजीने सर्व धर्म परिषदेला जावं. ते स्वतः फार कर्मठ होते, समुद्र पार करायचा नाही 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 नाही, पण स्वामीजीने मात्र जावं असं त्यांना वाटायचं. आणि मग स्वामीजींना न सांगतात त्यांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. स्वामीजींनी त्यांना जेव्हा कळलं ते म्हणाले, मला अजून गुरुची आज्ञा झाली नाही, हे गोळा केलेले पैसे
गोरगरिबांमध्ये वाटून टाक. फार मोठ्या कष्टाने पैसा गोळा करण्याचं काम सोपं नाही, फार कष्टाने केले होते, पण आज्ञा म्हटल्यानंतर त्यांनी ते वाटून टाकले. आणि एक दिवशी स्वामी म्हणाले की मला गुरुदेवांची आज्ञा मिळालेली आहे, गुरुपत्नींचाही आशीर्वाद मिळालेला आहे, आता मी जाणार. आणि मग सगळ्यांच्या अथक प्रयत्नामुळे आणि आलासिंगा पेरुमलांच्या प्रयत्नामुळे 31 मे 1893 या दिवशी मुंबई बंदरात स्वामीजींनी पेनिन्सुलर कंपनीच्या जहाजात पाऊल ठेवलं आणि कोलंबो, चीन, जपान असा प्रवास करत ते अमेरिकेला गेलेले. आता इतका दिवस बोटीचा प्रवास, रोज समुद्राचं सामर्थ्य सौंदर्य निहाळायचे, म्हणायचे काय विशाल, कसला अथांग. अर्ध्या अल्कुंडाने पिवळ्या झाडाऱ्या माणसाला गर्व होतो, तसं समुद्राला गर्व झाला आहे रोज ऐकून. त्याने एक दिवशी विचारलं स्वामीजींना, स्वामीजी माझ्यासारखं अपार असीम या जगात दुसरं काही आहे? स्वामीजी म्हणाले तुला ऐकायचं आहे, नीट कान उघडे ठेवून ऐक. पार नाही नाही सीमा, पार नाही नाही सीमा, मद्गुरु भक्तीला किनारा किनारा, तुला सागराला तुवा पामराला, गर्व ना करी तू आपुया जलाचा, भरती ओहोटी असते त्याला, हाच नियम साचा, हाच नियम साचा. बंध नाही या नियमाचा, मद्गुरु श्रद्धेला, बंध नाही या नियमाचा, सद्गुरु कृपेला, किनारा किनारा तुला सागराला, तुवा पामराला. निरुत्तर झाला आणि सुखरूपपणे त्याने व्हँक्युअर बंदरात आणून सोडलं. 25 जुलै 1893 व्हँक्युअर ते शिकागो 3 दिवस रेल्वेचा प्रवास करून स्वामीजी शिकागोला आले. आणि या प्रवासात स्वामीजी जे म्हणत ना की अमेरिकन स्त्रियांचं माझ्यावर इतकं इतकं ऋण आहे की 7 जन्म घेतलं तरी मी फेडू शकणार नाही. त्या महिलांपैकी एक पहिली महिला इथे भेटली. ती स्वामीजींच्या भगव्या वस्त्राकडे सारखं सारखं बघत होती आणि एक क्षणी विचारलं की आपण सर्व धर्म परिषदेसाठी आलात का? हो. कुठे राहणार आहात? मलाच माहित नाही. मग तिने आपलं कार्ड काढून दिलं आणि म्हणाली गरज पडली तर माझ्याकडे जरूर या, संकोच करू नका. आणि गरज पडली. मग स्वामीजी बॉस्टन जवळील मेटकाप नावाच्या खेड्यात तिच्याकडे गेले. त्या थोर महिलेचं नाव श्रीमती कॅथरीन सॅनबर्ग. तिने अनेक लोकांची गाठ घालून दिली स्वामीजींची. आणि सगळ्यात महत्वपूर्ण गाठ, महत्वपूर्ण व्यक्ती म्हणजे हार्वर्ड विद्यापीठाचे ग्रीक भाषेचे प्रोफेसर मिस्टर जॉन हेनरी राईट. हेही बुद्धिमान, हेही बुद्धिमान. कितीतरी विषयावर चर्चा, धर्म, संस्कृती, इतिहास, तत्वज्ञान, ऋग्वेदापासून रघुवंशापर्यंत, प्राचीन ऋषीमुनींपासून कांट हेगेल पर्यंत सगळ्या विषयावर स्वामीजी अगदी सहज सहज बोलत असतात. तेव्हा राईट म्हणाले हा काय तरुण संन्यासी विद्वान आहे. ते म्हणाले तुम्ही परिषदेला हजर राहा, अमेरिकेला तुमची ओळख झाली पाहिजे. पण ते अगदी बालक सदृश्य निरागसतेने म्हणाले पण माझ्याकडे अधिकारपत्र नाही ना. त्याला आवश्यक आहे ते. तेव्हा राईट सहज उद्गारले. ते म्हणाले अहो तुमच्याकडे अधिकारपत्र मागणं म्हणजे सूर्याने आपला प्रकाशाचा अधिकार सिद्ध करावा असं म्हणण्यासारखं आहे. त्यांनी परिषदेचे मुख्य बॅरोस त्यांना पत्र लिहिलं आणि त्याच्यात एक वाक्य लिहिलं की अमेरिकेतील सगळ्या विद्वानांची विद्वत्ता एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला या तरुण संन्यासाची ती अधिक भरे. 3 गोष्टी दिल्या. डॉलर दिले, शिकागोचं तिकीट काढून दिलं आणि बॅरोसचा पत्ता दिला. स्वामीजी अगदी लहान मुलासारखे उत्साहाने आनंदाने शिकागोला जायला निघाले. स्टेशनवर उतरले आणि उत्साह मावळला. तिकीट सांभाळलं, पैसे सांभाळले, पण पत्त्याचा कागद त्यांच्यातनं कुठेतरी हरवला. एवढ्या मोठ्या शहरामध्ये आता कुठे शोधायचा पत्ता. खूप वणवण भटकले, कित्येक दरवाजे ठोठावले, कोणी उघडलेच नाही. आणि ज्याने उघडले त्यांनी हा कुठला ब्लॅक आला असं समजून अक्षरशः तिरस्काराने थुंकून दरवाजे धाडशी बंद करून घेतले. पोटात अन्नाचा कोण नाही, कडाक्याची थंडी, अपुरे कपडे. कारण स्वामीजी कुठले प्लॅनिंग करून आलेले नव्हते. सगळे जा म्हणाले, उठले आणि आले. त्यामुळे सगळ्या अडचणींना त्यांना
तोंड द्यावं लागलं. मग शेवटी ते निराश झाले आणि एका झाडाखाली असहाय्यपणे बसले. अशा अवस्थेत ते कोणाची करुणा भागणार? गुरुदेवांचीच करुणा भागली त्यांनी. आणि ते म्हणू लागले, तुम करुणा सागर हो, तुम करुणा सागर हो, इसी करुणा का प्यासा मैं, तुम करुणा सागर हो. मोरे अपना संभालो गुरु, तोमार कृपा पार, तोमार कृपा पार. गाने आया हिंदू धर्म का संगीत सागर पार, संगीत सागर पार. मेरे मुख से गाओ, मेरे मुख से गाओ, सुनाई थी जो मुझे सरगम, तुम करुणा सागर हो. लाडक्या नोरींची करुणा गुरुदेवाला येणार नाही तो कुणाला येणार? ज्या झाडाखाली बसले होते त्या झाडा समोरचं घराचं दार एका क्षणातच उघडलं आणि एक प्रौढ स्त्री बाहेर आली. ती बराच वेळ बघत होती कोणतरी बसलाय तिथे. ती बाहेर आली, अत्यंत जवळ येऊन म्हणाली की स्वामीजी, आपण इथे का बसला? आपण सर्व धर्म परिषदेसाठी आलात का? स्वामीजीच्या अश्रूंनी उत्तर दिलं, काय बोलू शकले नाही. ती म्हणाली, बघा माझं घर समोर आहे, चला चला उठा इथनं. आणि ती घरी घेऊन गेली. सगळी विचारपूस केली आणि म्हणाली, काळजी करू नका, 11 तारखेला सर्व धर्म परिषदेत मीच तुम्हाला घेऊन जाईल. त्या स्त्रीचं नाव मिसेस जॉर्ज डब्ल्यू हेड. ही 9 सप्टेंबर 1893 ची घटना. आणि 11 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व धर्म परिषदेच्या सन्मानार्थ घंटानाद झाला. त्यावेळी स्वामीजी कुठे होते? शिकागोच्या कोलंब सभागृहात व्यासपीठावर वक्त्यांच्या दुसऱ्या रांगेत बसून होते. कित्येक धर्मप्रतिनिधींची प्रभावी भाषणे झाली. आपापल्या धर्माविषयी त्यांनी फार फार चांगल्या शब्दात महती गायली. आता दुसऱ्या सत्रात स्वामीजींचं नाव पुकारलं गेलं. बोलायला उठले. देवी सरस्वती आणि गुरुदेवांचं स्मरण केलं आणि मुखातून शब्द आले, अमेरिकेतील माझ्या भगिनीनो आणि बंधूंनो. हे शब्द कानावर पडतात तिथे उपस्थित असलेल्या 60,000 श्रोत्यांच्या शरीरातून विद्युत प्रवाह गेल्याचा भास झाला. सारं सभागृह थरारून उठलं. 2 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला. या वक्त्याचं आपलं खरोखरच बंधुभावाचं नातं आहे असं श्रोत्यांना जाणवलं. आणि मुख्य म्हणजे जगाच्या व्यासपीठावरून हे संबोधन पहिल्यांदाच ऐकू येत होतं. आणि स्वामीजींच्या स्वरामध्ये, दृष्टीमध्ये आणि मनामध्ये खरोखर आपल्याविषयी आत्मीयता आहे हे श्रोत्यांनी जाणलं होतं. आणि म्हणून आता असा प्रतिसाद मिळाला. शांतता प्रस्थापित झाली आणि मग स्वामीजींनी भाषण सुरू केलं. अमेरिकेतील माझ्या भगिनीनो आणि बंधूंनो, आज सकाळी जे आपण आमचं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय भरून आलंय. शब्द सुचत नाही. जगातील सर्वात प्राचीन परंपरा, संन्यासी परंपरा, त्या परंपरेच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद देतो. जो धर्म नाना धर्मांचं उगमस्थान असा जो सनातनी हिंदू धर्म, त्याचा प्रतिनिधी या नात्याने मी आपल्याला धन्यवाद देतो. जो धर्म अखिल जगताला सहिष्णुता आणि सर्वमतांना मानणं याचीच निरंतर शिकवण देत आला, त्या हिंदू धर्मात जन्माला आल्याबद्दल मला माझा गौरव वाटतो. बंधूंनो, लक्षावधी हिंदू नरनारी परमेश्वराला उद्देशून जे स्तोत्र रोज म्हणतात त्याच्यातल्या काही ओळी मी उद्धृत करतो. रुचिनाम वैचित्र्यात रुजु कुटिल नाना पथजुषाम नृणाम एको गम्य हा त्वमसी पयसाम अर्णव इव. म्हणजे आपापल्या रुचीनुसार सरळ किंवा वेड्या वाकड्या मार्गाने जाणारे मानव तुझी उपासना करतात, पण भिन्न भिन्न उगमस्थानी उगम पावणारे जलप्रवाह अखेरीस सागराला येऊन मिळतात. त्याप्रमाणे
हे प्रभो, हे सगळे मानव अखेरीस तुलाच येऊन मिळतात. भगवद्गीतेमध्ये परमेश्वराचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने आपला भक्त अर्जुनाला म्हटलं, ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथैव भजाम्यहम् मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. पार्था, जे कोणी ज्या भावाचा आश्रय घेऊन माझी उपासना करतात त्यांच्यावर त्याच भावाचा आधार घेऊन मी त्यांच्यावर कृपा करतो. अखेरीस सगळे मानव मलाच येऊन मिळतात. धर्म, पंथ, सांप्रदायिकता यांच्या दुराभिमानाने ही पृथ्वी अनेक वेळा मानवी रक्तात न्हाऊन काढलेली आहे. संस्कृतीचा विध्वंस करून राष्ट्राचे राष्ट्र हताश करून सोडलेली आहेत. हे भयंकर राक्षस नसते तर आज मानव समाज जितका उन्नत दिसतो आहे त्यापेक्षाही अधिक उन्नत झालेला दिसला असता. पण आता त्यांची घटका भरत आलेली आहे. आज सकाळी जो परिषदेच्या सन्मानार्थ आणि सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी जी घंटा वाजवली गेली ती घंटा सर्व धर्मवेडेपणाची मृत्यू घंटा ठरेल. लेखणी आणि तलवारीच्या साह्याने केल्या जाणाऱ्या मानवाच्या सर्व छळाचा तो अंतिम क्षण असेल. आणि आपापल्या आवडीनुसार भिन्न भिन्न मार्गाने एकाच दिशेने, एकाच ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या मानवामध्ये कोणालाही कोणाविषयीही कोणताही अनुदान भाव शिल्लक राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे. या भाषणामध्ये एक वैश्विक पातळी होती, मनस्पर्शी आस्था होती आणि त्यामुळे हजारो श्रोत्यांच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या आणि त्याचा झंकार कालांतराने का होईना पण दक्षिणेश्वरला आला. आणि त्याने पुलकित झालेल्या भागीरथीच्या लहरीतून ध्वनी उमटला, हे विश्वभुवनीचे स्वामी तुमची सुधे समबाणी, तुमच्या मुखे बोलती जाहली काली देवी दयानी, काली देवी दयानी तुमची सुधे समबाणी. मधुघट पिऊनी मधु बोलाचे तृप्त झाले मन श्रोत्यांचे. एका क्षणी पश्चिमही बनली पूर्वेची बंदिनी, पूर्वेची बंदिनी तुमची सुधे समबाणी. शार्दूल जणू तुम्ही धर्म काननी, गरजून बदला धर्म विजय ध्वनी. गरजत होती जणू गुरु वैखरी, तुम्ही रत गुरुपद ध्यानी, तुम्ही रत गुरुपद ध्यानी तुमची सुधे समबाणी. रोमारोला म्हणतात, अनेक विघ्नांना पार करून अखेरीस श्री रामकृष्ण परमहंस यांचा निश्वासच जणू त्यांच्या परमशिष्याच्या मुखाने निसृत झाला. त्यांचंही पहिलं भाषण संपल्याबरोबर अनेक रूपवान, धनवान, बुद्धिमान अमेरिकन स्त्रिया व्यासपीठाकडे धावल्या आणि ते पाहत असलेली मिसेस ब्लागे ती म्हणाली, यातून हा जर पार पडला तर मी त्याला ईश्वर मानीन. रशियन प्रतिनिधी हे बघत होते. ते पुढे आठवणी जागवताना म्हणाले की वोल्कोन्स्की त्यांचं नाव, की स्वामीजींनी खरोखर अमेरिकन महिलांना वेळ लावलं होतं. त्या रात्री स्वामीजींची राहायची व्यवस्था मिसेस जॉन बी लायन यांच्याकडे केली होती. मिस्टर आणि मिसेस जॉन बी लायन त्यांचं नाव